मित्रांनो, मी खूप पैसे खर्च करते पण कमावते काहीच नाही, कारण माझी एक मैत्रीण आहे जी पैसे ढापते आणि म्हणून मी लक्झरी मॉलमधून खरेदी करते. लिली असंच पैसे ढापत राहिली आणि मी खर्च करत राहिले. अरे प्रिया, तुला हेच गरीब मैत्रीण मिळाली का? जास्त बोलू नकोस. माझी मैत्रीण खूप श्रीमंत आहे. आमच्या दोघीचा परवा वाढदिवस आहे. बघू कोणाची मैत्रीण महागडम गिफ्ट देते. ती खूप श्रीमंत आहे. मी तिच्याशी कसम स्पर्धा करू? चिंता करू नकोस, मी तुला खूप मौल्यवान गिफ्ट देईन वाढदिवसाला. पूजा, तुझ्या घड्या खूप महागडम दिसतन्या. हो, हे माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट दिलन्या. 10 लाखांचं आहे. तुला काय गिफ्ट मिळालं प्रिया? प्रिया, वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण मी जेव्हा गिफ्ट उघडलं तेव्हा काय? त्यात लहान मुलांच्या घड्या निघाल्या. किती लाजरवाणी गोष्ट आहे. तू तर म्हणाली होतीस की सगळ्यात महागडम गिफ्ट आणशील. माफ कर, मला वाटलं तुला आवडेल म्हणून वाटतं की तुझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून आजपासून आपली मैत्री संपली. ठीक आहे, आजपासून आपण मित्र नाही. थोडा वेळ शांततेनंतर मी लिलीशी मुद्दामून मैत्री तोडली, कारण काल आपण जेव्हा खरेदी केली तेव्हा लिलीने पैसे ढापले. त्यामुळे लिलीची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी सांगितलं की जर तिने असंच पैसे ढापत राहिलं तर तिचं वाचणं कठीण होईल आणि मी असं कधीच नको होते की तिच्या गरजा भागवण्यासाठी.